आणि आता जळगावमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। यावल तालुक्यामधील किनगाव जवळ शरद पवारांच्या ताफ्यातील वाहन धडकून अपघात झालाय। शरद पवारांचा ताफा चोपड्यावरून भुसावळकडे जात असताना शरद पवार यांच्या गाडीमागे असलेल्या ताफ्यातली 2 वाहनं धडकलेली आहेत। या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र वाहनांचं मात्र यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे अशी माहिती समोर येते। पवारांच्या ताफ्यातल्या गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत, यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। संजय महाजन आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, नेमका हा अपघात कसा झाला, नेमकं काय घडलंय? सर, चोपडा इथून सभा संपवून शरद पवार साहेब हे भुसावळकडे जात असताना त्यांना त्यांचा ताफा भुसावळला निघाला। त्यानंतर काही यावलजवळ पोहोचले असता मागून चालणाऱ्या ताफ्या मागे चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या एकमेकांना धडकल्या आहेत व एक स्पीड ब्रेकर आल्यानंतर पवार साहेबांची गाडी स्लो झाली। त्यानंतर बाकी गाड्या तितक्या स्पीडमध्ये होत्या, त्या स्पीडमध्ये मागच्या गाड्या एकमेकांवरती धडकल्याने 4 गाड्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी।